पहिलीच बातमी येते वांद्र्यामधून। वांद्रे पूर्व या ठिकाणी गरीबनगर भागामध्ये अतिक्रमणावरील कारवाईच्या वेळेला तणाव निर्माण झाला होता। जमावाकडून कारवाईला विरोध करत पोलिसांवर मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक करण्यात आली। पोलिसांकडून देखील त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला आणि जमावाची धरपकड करण्यात आली आहे। रेल्वे रुळालगतच्या 4 ते 5 मजल्याच्या झोपड्या इथे जमीनदोस्त केल्या जात आहेत। जमावाच्या दगडफेकीमध्ये 10 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले। तर वांद्र्यातली ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी 4 ते 5 मजल्याच्या झोपड्या उभ्या होत्या आणि या अतिक्रमण कारवाईमध्ये या झोपड्या इथून हटवल्या जात आहेत। जेसीबीच्या मदतीने या ठिकाणी ही सगळी तोडक कारवाई सुरू आहे। या कारवाईचा आजचा हा दुसरा दिवस आहे। वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवताना जमावानं पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली। पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांची धरपकड करत त्यांना चोपही दिला। अतिक्रमणावरील कारवाईला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। वांद्र्यातल्या गरीबनगर भागातील अतिक्रमणावर दुसऱ्या दिवशीही बुलडोझर चालवण्यात आला। जमावानं पुलाच्या शेजारीच दगड जमा करून ठेवलेली। पालिका अधिकारी आणि पोलीस पाडकामासाठी येतात जमावाकडून दगडफेक सुरू करण्यात आली। या विरोधात पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। महिलांकडून पोलिसांवर पाण्याच्या बादल्या फेकण्यात आल्या, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। यावेळी काही महिलांनी पोलिसांवर पाणीही फेकलं। पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करताच लोकांची एकच पळापळ झाली। वांद्र्यातल्या गरीबनगर भागातील अतिक्रमणावर आजही बुलडोझर चालवण्यात आला। अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीही रेल्वे रुळालगतची 4 ते 5 मजल्यांची घरं पाडण्यात आली। हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिका आणि रेल्वेची आजही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। कालपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे वांद्रे पूर्वमधील 2 रेल्वे पूल आजही बंद ठेवण्यात आले। हायकोर्टाच्या आदेशानंतर कालपासून रेल्वेने 6 बुलडोझरच्या सहाय्याने पाडकाम सुरू केलंय। कारवाईसाठी 1000हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात आहेत।